साताराच्या कोरेगाव येथे विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा आमदार महेश शिंदे तसेच कोरेगाव शहरामधील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला। त्यानंतर झालेल्या नागरी सत्कार कार्यक्रमामध्ये कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आमदार महेश शिंदे यांनी राज्यामधील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत विरोधकांनी केलेल्या टीकेचा जोरदार समाचार घेतलाय। यावेळी त्यांनी विरोधकांचे आरोप खोडून काढत केंद्र आणि राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामे करत असल्यामुळे विरोधकांच्या पोटामध्ये दुखतंय अशी टीका केली। या कार्यक्रमासाठी कोरेगाव शहरामधील नागरिकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती लावली होती। सकाळपासून भोंगे चालू आहे। आता नवीन एक भोंगा चाललाय। राज्यात कायदा सुव्यवस्था शिल्लक आहे की नाही विचारतोय कोण? अरे ज्यांनी मनसुख हिरेनला दिवसा ढवळ्यात खडीत फेकलं, ज्याचा राजकारणाशी संबंध नव्हता, ज्यांनी दिवसा ढवळ्या जिलेटिनच्या कांड्या बॉम्ब एका प्रसिद्ध उद्योगपतीच्या घराच्या पुढे ठेवल्या, ज्यांनी दिवसा ढवळ्या सुशांत सिंग राजपूतचा खून केला, ज्यांनी दिशा सालियानला मारलं, ती लोक आज आम्हाला कायदा सुव्यवस्था शिकवायला लागले। शोकांतिका ते दिवस ते विसरायला लागले। अरे आत्ता कायदा सुव्यवस्था चांगली आहे, प्रत्येक माणसं सुखी समाधानी आहे। मगाशीच आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची मुलाखत बाहेर आली आहे। जिथं जिथं आंदोलनं झाली, ज्या ज्या ठिकाणी आंदोलन तयार होतोय त्या त्या ठिकाणचा पैसा फक्त एकाच ठिकाणून येतोय। अशा चुकीच्या पद्धतीचं विरोधकांचं राजकारण चाललं। त्यांना उद्योगच नाहीये। प्रचंड विकास कामं आज केंद्र सरकार राज्य सरकार या महाराष्ट्र राज्यामध्ये करतंय, ह्यांच्या पोटात दुखतंय। माणसंच मागे नाहीयेत अशी अवस्था निर्माण झालेली आहे।